कात्रज येथे बंडेवाड परिवार राहतो। हा परिवार मूळचा लातूर या गावचा रहिवासी आहे। मूळगावी आई वडील राहतात, तर कात्रजमध्ये मोठा भाऊ आणि त्याचा परिवार राहतो। तर लहान भाऊ मकरध्वज उर्फ बंटी मारुती बंडेवाड हा जसा जसा मोठा होऊ लागला तसा त्याच्यात होणारे बदल घरच्या लोकांना विचलित करू लागले। मकरध्वजला मुलींबद्दल आकर्षण वाटत नव्हते, तर त्याला मुलेच आवडत होती। तो बायकी आवाजात बोलू लागला, तो मुलींप्रमाणे हातवारे करू लागला। एकूणच त्याचे चालणे बोलणे सर्वच बदलून गेले होते। त्याला महिलांचे कपडे परिधान करायला आवडत होते। तो महिलांप्रमाणे राहू लागला। त्यावरून तो तृतीयपंथी असल्याचे उघड झाले। त्याच्या घरातल्या लोकांना त्याची लाज वाटू लागली। त्याचेही मन घरात रमेना। तो सरळ तृतीयपंथी समवेत राहू लागला। तो दिसायला सुंदर होता आणि महिलांसारखे दागदागिने घातले की तो अधिकच आकर्षक दिसायचा। तो इतर तृतीयपंथीयाबरोबर भीक मागायला जायचा, पण दुसरे तृतीयपंथी महिलासारखे कपडे घालायचे आणि पुरुषांपुढे बाईसारखे हसायचे व खानाखुणा करून आपल्याकडे बोलवायचे। तसेच देहविक्री करायचे। भीक मागून मिळणाऱ्या पैशांपेक्षा देहविक्री करून जास्त पैसे मिळवायचे। मकरध्वजही देहविक्री करू लागला। काही दिवसातच तो देहविक्रीच्या धंद्यात पारंगत झाला। तो दिसायला सुंदर होता, त्यामुळे त्याच्याकडे गिराईक जास्त असायचे। अनेकदा मकरध्वज दुसऱ्याची गिराईक पळवायचा। मकरध्वजप्रमाणेच काजल चव्हाण हा देखील देहविक्रीचा व्यवसाय करायचा। काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण हा मूळचा गेवराई तालुक्यातील बीड येथील रहिवासी होता। सध्या काजल उर्फ केशव आणि मकरध्वज उर्फ बंटी या दोघांची चांगली मैत्री झाली होती व दोघीही बोरीभडक गावच्या हद्दीत वन विभागाच्या जागेलगत पुणे सोलापूर महामार्गालगत देहविक्रीचा धंदा करत होते। महामार्गावरून जाणारे वाहन चालक क्लीनर हे त्याच्याकडे येत असायचे। अनेक वेळा काजल उर्फ केशव एखादे गिराईक थांबवायचा, त्याच्याशी खानाखुणा करायचा, पैसे नक्की करत असायचा। मकरध्वज उर्फ बंटी हा तेव्हा काजलच्या पाठीमागे उभा राहायचा आणि काजलने पटवलेल्या गिराईकाला डोळा मारून खून करून आपल्याकडे घ्यायचा। त्यामुळे काजलला नेहमीच कमी प्रमाणात गिराईकं मिळायची। साहजिकच काजलची कमाई कमी व्हायची। त्यामुळे काजलला मकरध्वजचा खूप राग यायचा। मकरध्वज आणि काजल या दोघांमध्ये देहविक्रीवरून स्पर्धा चालू झाली होती। मकरध्वजला काजलने एकदा शांतपणाने सांगितले, माझे गिराईक पळवत जाऊ नको असे त्याने तिला समजावले, पण तो त्याला म्हणाला, तुझी गिराईक स्वतःच माझ्याकडे येतात, मी काय करू? मी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो, मग मला पाहिल्यावर ते तुला सोडून माझ्याकडे येतात। त्याचे हे बोलणे काजलला खटकले। दोघांची यावरून बरीच बाचाबाची झाली। याच कारणातून त्यांच्यात नेहमीच वाद होत होता। दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मकरध्वजच्या भावाला यवत पोलीस स्टेशनमधून फोन आला। त्यावेळी ते आपल्या बहिणीला भेटण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे गेले होते। पोलिसांनी त्याला सांगितलं की मौजे बोरीभडक गावच्या हद्दीत पुणे सोलापूर हायवे रोड लगत वन विभागाच्या शेतीमध्ये कुणीतरी दगड डोक्यामध्ये मारून तुमचा भाऊ मकरध्वजचा खून केला आहे, तरी आपण मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यवत पोलीस स्टेशनला या। तसे ते त्यांच्या दाजीसह यवत पोलीस स्टेशनला आले। तेव्हा पोलिसांनी त्यांना मकरध्वजचा मृतदेह दाखवला। तो मृतदेह पाहताच त्यांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू बाहेर पडले व त्यांनी हा माझा भाऊ मकरध्वज उर्फ बंटी बंडेवाडच आहे असे सांगितले। मकरध्वजच्या कपाळावर मोठ्या जखमा झालेल्या होत्या। त्या जखमातून बराच रक्तस्राव होऊन गेला असल्याचे स्पष्ट दिसून येत होते। पोलिसांना मकरध्वजचा मृतदेह मिळून आला तेव्हा पोलिसांनी तपासकामी थेऊर फाटा ते सहजपूर फाटापर्यंत CCTV फुटेज गोळा केले। त्यामध्ये त्यांच्यासोबत आणखी एक जण असल्याचे दिसून आले। सोबत असलेला दुसरा व्यक्तीही तृतीयपंथी असल्याचे स्पष्ट जाणवत होते। त्याच्याबद्दल अधिक माहिती काढली असता त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या तृतीयपंथीयाचे नाव काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण, वय 26 असून सध्या तो थेऊर येथे राहायला असल्याची माहिती मिळाली।
पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अवघ्या 8 तासातच तो पोलिसांना सापडला. तेव्हा पोलिसांनी त्याला मकरध्वजाबाबत विचारणा केली. तेव्हा तो म्हणाला, तो कुठे गेलाय मला माहिती नाही. तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तसा तो गडबडून गेला. बराच वेळ त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, पण फार वेळ पोलिसांची दिशाभूल तो करू शकला नाही. त्याने काही वेळातच सत्य कथन केले. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रात्री 8च्या सुमारास बोरीभडक गावच्या हद्दीत हायवेलगत मकरध्वज आणि काजल हे दोघेजण देह विक्री करता ग्राहकांच्या शोधात उभे होते. तेव्हा एका ट्रक चालकाने आपला ट्रक थांबवला आणि काजल याच्याकडे किती पैसे घेणार अशी विचारणा केली. त्यांची पैशावरून चर्चा चालू होती. तेव्हा मकरध्वज हा काजलच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. त्याने ट्रक चालकाला खून करून आपल्याकडे ये असे म्हटले. तसा तो ट्रक चालक काजलला सोडून मकरध्वजकडे गेला. हे पाहून काजलला राग आला. कितीही सांगितले तरी तो ऐकत नसल्याने काजलचा पारा चढला होता. काजल मकरध्वजला म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचे आहे, बाजूला चल. दोघेही रोड शेजारी असलेल्या वनविभागाच्या शेतामध्ये गेले. तेथे गेल्यावर काजल म्हणाला, तुला किती वेळा सांगितलंय माझी गिऱ्हाईकं पळवत जाऊ नको, मला त्यामुळे कमी पैसे मिळतात. तसा मकरध्वज कुतकन हसला आणि टाळी वाजून म्हणाला, मला पाहिल्यावर तुझी गिऱ्हाईकं स्वतः माझ्याकडे येतात. त्याच्या या विधानाने त्यांच्यात धुमसत असलेल्या वादाला उद्रेक झाला. दोघांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली. रागाने काजलने एक दगड उचलला आणि मकरध्वजच्या कपाळावर मारला. तशी त्याच्या कपाळावर जखम झाली आणि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. वरमी घाव बसल्याने मकरध्वज खाली कोसळला. काही वेळ तडफडला. त्यानंतर तो शांत झाला. काजलने मकरध्वजचा मृत्यू झाल्याची खात्री पटवली व तिथून निघून गेला. काजल उर्फ केशव चव्हाण याने कबुलीत जबाब दिला. त्यानंतर मकरध्वजच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 प्रमाणे काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तृतीयपंथी असल्यामुळे समाजात आधीच मानखंडा सहन करून जगत असलेले मकरध्वज उर्फ बंटी व काजल उर्फ केशव हे दोघेही समदुखी होते. एकमेकांच्या वेदना काय असतात ते चांगल्या प्रकारे समजू शकत होते. त्यांनी एकमेकांबरोबर असे वागायला नको होते. एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सांभाळून घ्यायला हवे होते, पण तसे दोघेही वागले नाही आणि मकरध्वजाचा खून करून काजल उर्फ केशव गजाआड जाऊन बसला. शेवटी जिथे व्यावसायिक स्पर्धा सुरू होते ती निकोप नसेल तर माणसे अगदी खालच्या पातळीवर जाऊन गंभीर गुन्हा करून दुसऱ्याबरोबर स्वतःचेही आयुष्य बर्बाद करून घेतात. हेच अंतिम सत्य स्वीकारावे लागेल. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.